ऑल द बेस्ट दोन्ही संघांना. सामन्याला सुरुवात झाली आहे. सध्या आपण जर पाहिलं आहे, हो 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 हो, इथेच ना तर बॅटिंग चांगली, परिणाम उत्तम. मला वाटतं त्या ठिकाणी नक्कीच मैदानावरती आला होता विलासदादा. आपण लावलेलं रोपटं आज नक्कीच फुललेलं दिसतंय, तुम्ही सुद्धा अनुभवत असाल. कारण की विलास लोंढे यांच्याविषयी बोलायचं झालं तर नक्कीच वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या निर्मितीसाठी ज्या ज्या मोलाच्या शिलेदाराने हा किल्ला लढवला, त्याच्यातल्या विलास लोंढे आणि विनोद लोंढे हे दोन शिलेदार आपण आपल्या टी व्ही स्क्रीनवरती पाहिले असाल. त्यांचे का वाहवाह केली जाते, तर ज्या गोष्टी संकटमयी होत्या त्या पार पाडण्यासाठी सन्माननीय श्री विलासजी लोंढे यांनी चांगलं काम केलं. दरम्यान विकेट या ठिकाणी मिळाला आहे आणि फलंदाज बाद झालाय, तो म्हणजेच अजय मडवी. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन यांच्या माध्यमातून खेळवली जात असलेली स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये प्रो स्पोर्ट्स लाईनपाडा हे मुख्य आयोजक या स्पर्धेचे. आपण पाहतोय मागील शुक्रवार शनिवार रविवार कॉमन बॉयची स्पर्धा मला वाटते या ठिकाणी झाली, त्यासाठी नक्कीच त्यांनी सुद्धा या मैदानावरती एक सुंदर स्पर्धेचं आयोजन केलं होतं. त्यानंतर सोमवार मंगळवार बुधवार अशी 3 दिवसीय स्पर्धा पुन्हा एकदा आपण कालपासून पाहतोय. आजचा मंगळवार आहे आणि मंगळवार असला जर कामांचा बाजार आहे हे विसरून चालणार नाही आहे. भरपूर जण बाजाराचं नाव सांगून घरातून निघाले असतील आणि या ठिकाणी बसले असतील, त्यांचे खूप खूप स्वागत आहे. बघा भरपूर जण हसतात, आमच्या कॅमेऱ्यामध्ये नक्कीच कैद केलं जात आहे. संतोषांचा पुढचा चेंडू, हलक्या हाताने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न धीरज निलके याचा. धीरज असेल, धनराज असेल किंवा मग अजय मडवी असेल, हे तिन्ही फलंदाज जर आपण पाहिले, धीरज निलके हा खेळाडू, हे तिन्ही फलंदाज जर आपण पाहिले तर नक्कीच एक चांगलं क्रिकेट खेळण्यासाठी ओळखले जातात. महेश वारात सुद्धा चांगला फलंदाज सध्या तो थोडासा आउट ऑफ फॉर्म आहे म्हणून मागे येतोय. दरम्यान संतोष याने चांगला विकेट या ठिकाणी मिळवला. धनराज याला कॉटन बॉलच्या पद्धतीने बाद केलाय. इथे नॉकआउट गेम आहे आणि या नॉकआउट गेममध्ये खेळत असताना आपण जर पाहिलं, ही स्पर्धाच नॉकआउट गेमची आहे. त्यामुळे आपण जर पाहिलं, नव्यानं फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय तो म्हणजे वैभव सोहळे. वैभव हा सुद्धा एक चांगला फलंदाज. मनोज गोवारी याला सुद्धा विसरून चालणार नाही आहे. साई कृपा राजावली या संघाच्या माध्यमातून. आणि असं माहिती मिळते की पालनेपाड्याच्या मैदानावरती मला वाटते ओमसागर बामणगाव या संघाला या संघाने मला वाटतं शेवटच्या सामन्यामध्ये, दिवसाच्या शेवटच्या सामन्यामध्ये पराभूत केलं होतं, सॉरी सेमीफायनलला पराभूत केलं होतं. तर आज पाहूया कुठला संघ सरस ठरतो या मैदानावरती. इथे जर आपण सांगितलं तर वेगळं मैदान आहे, वेगळा दिवस आहे, भरपूर काल उलटून गेला आहे आणि गोलंदाजीसाठी या ठिकाणी धारदार गोलंदाजी करताना संतोष बलवी आपण पाहतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. चांगला फटका आहे, खाली क्षेत्रामध्ये चेंडूला टाकला, चेंडू चालला सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी. चला दरम्यान पहिलं षटक सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये 2 गडी बाद झाले, धावसंख्या झाली ती 7 आणि
सॉरी, ते मात्र 5 चेंडूचा खेळ झालाय, 2 गडी बाद झालेत. शेवटचा चेंडू अजून सुद्धा शिल्लक असेल. वैभवाने धीरज जोडी मैदानाच्या आतमध्ये. मी म्हणेन ह्या जोडीला एक जिम्मेदारी घेऊन खेळावं लागेल. जर थांबले मैदानावरती, चांगल्या धावसंख्या बनवल्या, तर गोलंदाजी करताना वैभव असेल, धीरज असेल, अजय मडवी असेल, असे गोलंदाज त्यांच्याकडे हेच गोलंदाज आहेत. त्याच्यामुळं स्वतःचा भार थोडासा हलका करू शकतात. नक्कीच चांगल्या हाताने चेंडूला खेळला जात आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावते, पाहणं गरजेचं. काय करताय, चेंडू चालला सीमारेषेच्या बाजूला, मात्र चेंडू तरी सुद्धा गेला आहे सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी पंडित सुरुंग त्या ठिकाणी आहेत. पंडित हे एक चालतं बोलतो कॉम्प्युटर म्हणून त्याला ओळखलं जातं. त्याच्याकडे नेहमी इनिंग चालू असताना चेंडूना चेंडूचा हिसाब असतो आणि तो स्कोअर काउंट करत असतो. धावसंख्या 11 धावा एका षटकाच्या समाप्तीनंतर, 2 बाद 11. साई कृपा राजावली संघाची धावसंख्या. आजच्या पहिल्या फेरीतील हा शेवटचा मॅच आहे. साई कृपा राजावले आणि ओमसागर बामणगाव. त्यानंतर दुसऱ्या फेरीतील शेवटचा मॅच तुम्हाला बघायला मिळेल आणि त्यानंतर तिसऱ्या फेरीला आपण सुरुवात करणार आहोत. मग तिसऱ्या फेरीमध्ये कोणाला बाय मिळते, कोणाचा सामना लागतोय, हे सुद्धा तुम्ही लाईव्हच्या माध्यमातून अनुभवू शकाल. डिबेट लाईव्हच्या माध्यमातून अतिशय उत्कृष्ट असा थेट प्रक्षेपण केलं जात आहे. आदरणीय सन्माननीय लक्ष्मणजी कोला आणि प्रकाश कोला यांना सुद्धा विनंती आहे, आपण सुद्धा स्टेजवरती येऊन असं नसतं व्हावं. बेलकडीचे ग्रामस्थ आहेत, त्यांना खूप खूप स्वागत आहे त्यांचं. मला वाटते श्रमजीवी संघटनेचे या विभागाचे अध्यक्ष आहेत, तर त्यांचे खूप खूप स्वागत आहे. सर, आपण येऊन असं नसतं व्हावं अशी आपल्याला विनंती करतोय. प्रथमतः जर आपण पाहिलं तर नक्की एक सुंदर अशी स्पर्धा आहे. मात्र या स्पर्धेसाठी जे ग्राउंड दिलं ते एक भरपूर मोठी गोष्ट आम्हाला मिळालेली आहे की कुठलीही स्पर्धा खेळत असताना एक चांगलं ग्राउंड लागतं. ते एस.एच. एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून आलेलं आहे. दरम्यान हा चेंडू चालला आहे डीप गली क्षेत्रामधनं. शतरक्षक त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करेल आणि फेकेल. तोपर्यंत 2 धावा पूर्ण. अजय वसावला हा खेळाडू या ठिकाणी आपण पाहू शकतात. अजय वसावल्याला कोण विसरणार आहे. चांगली फलंदाजी सुद्धा तो करत असतो. आमच्या मान्यवरांचे खूप खूप आभार. दरम्यान धीरज खेळण्यासाठी सज्ज झालाय. वैभव सोहळे याने 2 बाउंड्रीज ह्या नक्कीच घेतलेल्या आहेत. अनसाईडच्या दिशेने खेळायचा होता, थोडासा मिडल करण्यासाठी धीरज याला जमला नव्हता. हा चेंडूला वेगवान चेंडू होता, टायमिंग थोडीशी खराब झाली विकेश या गोलंदाजाची. विकेश खरपडे एक अष्टपैलू खेळाडू, त्याच्या माध्यमातून चेंडूला नक्कीच चांगल्या पद्धतीने हाताळलं जात आहे. विकेश असेल, संतोष वल्वे असेल, त्यानंतर आपण या संघामध्ये जर पाहिलं तर जितू सुद्धा आजच्या दिवसामध्ये आपल्याला बघायला मिळतोय. उत्तम देंडा हा सुद्धा बघायला मिळतो क्षेत्ररक्षणामध्ये. क्या बात आहे, चांगला चेंडू तेवढ्या चांगल्या पद्धतीने खेळला आहे. ते मात्र एक धाव पूर्ण होत्या. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का, पाहूया काय घडत आहे. क्षेत्ररक्षणाचा चांगला प्रयत्न होता, मात्र तरी सुद्धा 2 धाव पूर्ण झाल्या. मिसफील्ड झाली होती थोडीशी, त्यामुळे 2 धाव पूर्ण होत्या. 2 धावेने धावफलक पुढे सरकतो, जाऊन पोहोचतोय 16 या धावसंख्येवरती. काटेकी टक्कर आहे मैदान के अंदर असं म्हणायला काहीच हरकत नाही आहे. कॅरम बॉल म्हणून फेमस असलेले आमचे सहकारी, आमचा एक आवडता गोलंदाज देवा बलवे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. देवाची गोलंदाजी जर आपण पाहिली तर जेव्हा संतोष आणि सुभाष हे 2 एवन जोडी असायची त्यावेळेस त्याला नक्कीच मला वाटलं झेल होईल, मात्र इथे चेंडूला पाठ दाखवली आणि कबड्डी असो किंवा कुस्ती, पाठ दाखवली का तुमचा गेम झाला समजायचा. क्रिकेटमध्ये सुद्धा तसंच झालं आहे. धावसंख्या 4 ने वाढले, 20 धावा.
विकेश 4 चेंडू टाकून झाल्यात. 4 चेंडूंना किती धावा दिल्यात तर 9 धावा दिल्यात. एकूण धावसंख्या झाली ती 20. दुसरं षटक मार्ग असतं 20 धावा म्हणजे नक्कीच एक चांगला स्कोअर या ठिकाणी बनवला जातोय. ऑन साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. आता गॅपमध्ये चेंडू जाईल. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. अजून एक बाउंड्री आणि या बाउंड्री धावफलक पुढे सरकतोय. जाऊन पोहोचतो तो म्हणजे 24 या धावसंख्येवरती. बघा चांगली फलंदाजी. चेंडू पुरवायचा जुना चेंडू तिकडे. दरम्यान शेवटचा चेंडू शिल्लक असेल. धावसंख्या आहे ती 24 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. शेवटचा चेंडू शिल्लक. राईट आर्म फ्रॉम द विकेट. ऑन साईडच्या दिशेनं पुन्हा एकदा चांगला फटका केला. शतरक्षक आहे. मिसफिल्ड झाले आहे आणि 2 धावांची गुंजाइश या ठिकाणी निर्माण झाली आहे. क्या बात आहे. रनिंग बिटवीन द विकेट जबरदस्त आहे. धावसंख्या पुढे सरकली ते म्हणजे 26 या धावसंख्येवरती. फोर व्हीलर जी आहे मागे मला वाटतं मॅडी असेल. मॅडी कृपया थोडीशी गाडी क्रॉस करा. ती ग्लास चमकते इकडे. साईडच्या प्रेक्षकांना विनंती थोडंसं त्यांना सूचित करा. थोडी क्रॉस करा किंवा मग सावलीत लावा. ओके ओके थँक्यू. बस बस बस. क्या आवाज आहे. आता मात्र इथे पुन्हा एकदा गॅपमध्ये चेंडू टाकला तर 2 क्षेत्ररक्षकांच्या मधनं चेंडू झालाय फरार. इथे अजून धावायला येतात त्या 4. बॅक टू बॅक बाउंड्रीचा सिलसिला सुरू आहे. काय जबरदस्त. विकी झेंडा याला मात्र स्वागत त्याचं नक्कीच अतिशय चांगलं केलंय. थँक्यू. फोर व्हीलर मध्ये कोण होतं माहिती नाहीये मात्र त्यांचे खूप खूप आभार. काय जबरदस्त बाउंड्रीज. पहिल्या चेंडूती स्वागत केलंय गोलंदाजाचं. धावसंख्या झाली 30. 4 षटकांचा हा सामना. विकी झेंडा पहिला षटक तिसरं षटक टाकण्यासाठी आल्याने पहिल्या चेंडूती बाउंड्री आलेली आहे. हवेमध्ये चेंडू. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. काय घडतंय तर नक्कीच धीरज निलके आणि वैभव सोहळे यांच्या माध्यमातून पूर्णपणे समाचार घेण्याचा प्रयत्न केला जातोय. ओम सागर स्पोर्ट्स बामणगाव या संघाच्या गोलंदाजीचा अतिशय सुरेख फलंदाजी. वैभव आणि धीरज मी म्हटलं होतं की या जोडीवरती भरपूर मोठं भवितव्य अवलंबून असणार आहे. चांगली फलंदाजी दोघांच्या माध्यमातून. अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. खाली क्षेत्रामध्ये टाकलाय चेंडू. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाजूला. पुन्हा एकदा देवा वल्वी त्या ठिकाणी आहेत. दोन धावा पुन्हा जाण्यात
2 धाब्याने धावफलक पुढे सरकते, जाऊन पोहोचते 38 या धावसंख्येवरती. ओम सागर स्पोर्ट्स बामणगाव या संघासमोर खेळत असताना साई कृपा राजावली संघ आतापर्यंत तिसरं षटक मार्गस्थ आहे. 3 चेंडू टाकून झाल्यात. धावसंख्या 38 धावांवरती जाऊन पोहोचलेले. चांगली मेहनत, चांगली फिटनेस आणि चांगली प्रॅक्टिस या ठिकाणी झळकत असताना त्यांच्या बॅटिंगमधनं. साईकृपा राजावली संघ अतिशय चांगला क्रिकेट खेळण्यासाठी माहीर आहे, मात्र त्यांच्यासमोर सुद्धा तेवढाच माहीर संघ आहे, तो म्हणजे ओम सागर बामणगाव. फुलटॉस डिलिव्हरी चूक केली. आ बैल मुझे मार, बैल ने मारा और यहाँ पर नुकसान हो गया गेंदबाज का. काय जबरदस्त, काय जबरदस्त अशी फलंदाजी. धाव संख्या पुढे सरकले, जाऊन पोहोचले आहे ते म्हणजे 44. काय जबरदस्त क्रिकेट बघा. धीरजाच्या बॅटमधनं ज्या धावा येतात त्या धावा नक्कीच 2 पेक्षा जास्त, थोडी 2 पेक्षा कमी धावा येताना दिसत नाहीयेत प्रत्येक चेंडूवरती. 2 पेक्षा जास्त चौकार किंवा षटकार किंवा 2 धावा अशाच पद्धतीने या धावा बनवण्याचा प्रयत्न केला जातोय. ओपेच डिलिव्हरी होती, अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र एक धाव नक्कीच पूर्ण होत्या. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातो, पाहणं गरजेचं आहे. आणि या ठिकाणी फलंदाज बाद. भरपूर जण आज आपला व्यवसाय सुद्धा बंद केला असेल आणि मॅच पाहण्यासाठी आले असतील. कॅमेरामध्ये आम्हाला भरपूर जण दिसतात. त्याबद्दल आमचे डीबीएन लाईव्हचे कॅमेरामॅन त्यांच्या दोघांचे सुद्धा, एका बाजूने बंटी एका बाजूने प्रीत आहे, दोघांचे सुद्धा खूप खूप आभार. दोन्ही टॉपचे आमचे कॅमेरामॅन असं सांगितलं गेलं आहे आम्हाला. महेश वारात नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 45 धाबा. चला दरम्यान महेश गेलाय मैदानामध्ये. महेश याने मी सांगितले होते की महेश याचा फॉर्म कसा आहे तर नक्कीच आज दिसलाय. महेश याचा फॉर्म मात्र थोडासा कमजोर आहे. फलंदाज बाद झालेला आहे. शतरक्षक दिसला नसावा, चांगल्या पद्धतीनं गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता महेश याने. विकेट मिळाला. चला घाई करा जरा, फलंदाजांना विनंती असेल. फलंदाज विनंती करते थोडी घाई करा. चला मैदानामध्ये या लवकर. 3:30 वाजता पहिलीच फेरी सुरू आहे, अजून लक्षात घ्या. आणि आज तरी सुद्धा लवकर मॅच सुरू झाल्या होत्या. विकास शेलार उत्तम धिंडा बॉलिंग मार्क वरती उत्तम गोलंदाजीची अपेक्षा आहे.
वैभव ऑनसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. शतरक्षक त्या ठिकाणी जितू कोटे. जितू उत्कृष्ट आउटफील्डचा शतरक्षक मात्र थोडासा कमजोर झालाय. कारण काय माहिती नाही. आजच्या दिवसामध्ये एकच झेल त्याने चांगला टिपलाय. इथे प्रदीप लोखंडे आहेत. त्यांच्यामधून आपल्याला माहिती मिळलं की जितू कोटेंचं शतरक्षण थोडंसं कमजोर का झालं, कारण प्रॅक्टिसपासून मला वाटतं थोडीशी लांब असतील. सध्या जसं म्हटलं होतं की प्रॅक्टिस आहे, मात्र समस्या की दिवस खराब चाललेत जितू याचे. नाहीतर जितू हा आउटफील्डचा एक जबरदस्त शतरक्षक आहे. मी म्हणेन त्या संघाचा सर्वोत्कृष्ट शतरक्षक आहे. सर्वांचे दिवस खराब झालेत असं म्हटलं जाते आम्हाला. आमचे गुप्तचर आहेत ते आम्हाला माहिती देतात. प्रदीपजी लोखंडे. कारण ऑन साईडला मोठा फटका. प्रदीप बरोबर सांगत होता, कारण की या ठिकाणी जर पाहिलं तर इथे मात्र नक्की शॉर्ट पेज डिलिव्हरी टाकली जाते. म्हणजेच या ठिकाणी दिवस खराब करण्याचा प्रयत्न केला जातोय बामणगाव या संघाचा. नक्कीच ओमसागर संघाचा मित्रांनो थोडासा बॅड पॅच चालू आहे सध्या. कठीण काल त्यांचा चालू आहे. वैभव याने जबरदस्त फलंदाजी केले. वैभव सोळे आणि विकास शेलारी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. वैभव याने धावसंख्येला नेऊन ठेवले ते म्हणजेच 53 या धावसंख्येवरती. ओपेज डिलिव्हरी यामध्ये चेंडू खाली महेश सॉरी माफ करा, इथे अजय वसावला होता आणि याने झेल टिपलेला आहे. बघा कशा पद्धतीनं तिघे जण होते, कॉलिंग नव्हती तिघांमध्ये. अजय होता तिकडे, त्यानंतर अजून एक खेळाडू होता, मला वाटते योगेश होता. तिघांमध्ये कॉलिंग नक्कीच नव्हती. कदाचित हा जर झेल सुटला असता तर मात्र गोलंदाज सर्वस्वी जबाबदार होता, कारण की तो कॅच होता योगेश आणि अजय या दोघांच्या अखत्यारीखाली येत होता. 53 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. बघा अजय वसवल्यानं टेन्शन आलं होतं की स्कोअर किती झालाय. अर्थातच आवाक्याच्या बाहेर गेलेला नाही अजून स्कोअर. जर फलंदाजी पाहिली तर ओमसागर स्पोर्ट्स बामणगाव संघाची, कारण त्यांच्याकडे सुद्धा चांगली फलंदाजी आहे. धावसंख्या 53, 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 चेंडूमध्ये किती धावा बनवल्या जातील हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. 60-65 धावा जर झाल्या तर मात्र डेंजर झोनमध्ये धावसंख्या गेली असं म्हणायला लागेल. पवन राऊत मैदानाच्या आतमध्ये आलेत. ऑन साईडला इथे मात्र चांगला फटका आहे. काय जबरदस्त फलंदाजी. जो येतोय तो आपल्या हात दाखवतोय. चौकारांशी धाव फलक मात्र पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 57 या धावसंख्येवरती. थँक्यू डीजे जवारचा डॉक्टर. आम्ही तुम्हाला नाही नंतर दाखवू कसा असतो. चेंडू किती शिल्लक आहेत? 2. ऑन साईडला पुन्हा एकदा सेफ शॉट खेळण्याचा प्रयत्न. जितू कोटे चेंडूच्या समोर. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि या 2 धावा सहजतेनं पूर्ण केल्या जातात. अर्थातच भरपूर लांब चेंडू होता. जुना जितू जर असता, अगोदरचा सडपातळ जितू आणि जरा नौका, तर त्याने हा ट्राय केला असता. मात्र त्या ट्राय करण्याच्या नादामध्ये कदाचित चौकार आला असता. मात्र ते 2 धावा वाचवले असं म्हणावं लागेल. फटका चांगला होता. धावसंख्या होती ती 59. शेवटचा बॉल. ऑन साइडला शतरक्षक चेंडूच्या खाली विकेश या ठिकाणी. फलंदाज बाद पवन. साई कृपा स्पोर्ट्स राजावली संघाची मॅच समरी आपण जर पाहिले तर अजय मडवी आला होता. 2 चेंडूमध्ये 2 धावा त्याने केल्या होत्या. धनराज चोनकर आला होता. 1 चेंडू त्या खेळला होता, मात्र तो गोल्डन डक वरती बाद झाला.
त्यानंतर 8 चेंडूमध्ये तब्बल 23 धावा केल्या होत्या. त्या म्हणजेच मला वाटते धीरजने, वैभव सोहले 9 चेंडूमध्ये 28 धावा. हॅलो 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 थँक्यू. इथे मात्र योगिता भोईर, नाईस वॉइस फ्रॉम सागर दादा. अशोक थँक्यू. कोण आहेत? तर आपलं खूप खूप आभार. असेच सांगत जा, जो चुकत असेल तरी सुद्धा सांगत जा. तर आदरणीय सन्मान्य श्री कुमार यांना विनंती करतोय. या ठिकाणी 2 आमचे श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते आहेत, त्यांना विनंती करतोय स्टेजवरती या आणि सत्कार स्वीकारा अशी मी आपल्याला विनंती करतो. या 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 स्टॉल्स बॉक्समध्ये या. मान्यवर कक्षातून आपण थोडंसं पुढे या आणि हा सत्कार स्वीकारा अशी मी आपल्याला विनंती करतो. या स्पर्धेची आठवण म्हणून चला मैदानामध्ये जायचं लवकरात लवकर. फलंदाजांना विनंती असेल तर कुमार जी बगले यांच्या शुभ हस्ते, बगली फॅमिली म्हटले की चिंचोटी गावातील एक चांगली प्रतिष्ठित फॅमिली आपल्याला पहिल्यापासून बघायला मिळते. आता सुद्धा ते नाव या ठिकाणी बगली फॅमिलीने नक्कीच चांगलं मेंटेन केलेलं आहे. जाऊया आपण. इथे सन्मान केला जातोय. दोन्ही आमचे बेलकडी गावचे ग्रामस्थ आहेत, कोला बंधू दोन्ही सुद्धा कोला फॅमिलीमधनं बिलॉंग्स करतात. लक्ष्मणजी कोला आणि त्यांचे सहकारी. तर खूप खूप आभार. या ठिकाणी आपण आलात. जाऊया आपण मैदानाच्या बाजूने काय घडलं तर एकूण टार्गेट जे आहे ते टार्गेट आपण पाहू शकता 60चं टार्गेट आहे. एकोणसाठ धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 60 धावांचं टार्गेट हे सेट केलं गेलं आहे. 15ची सरासरी इथे राखावी लागेल. प्रति षटकामागे 15 धावा कंप्लीट कराव्या लागतील. सलामीची जोडी आपण पाहतोय संतोष वलवी आणि विकेश खरपडे हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन झालेले आहेत. स्ट्राईकवरती पाहतोय आपण संतोष वलवी, तर नॉन स्ट्राईक एंडवरती विकेश खरपडे, तर पहिलं षटक हाताळण्यासाठी अजय मडवी. पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज आहे संतोष. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. पहिला चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. शतरक्षक आहे तिकडे. पहिला चेंडू शतरक्षकाला आपण पाहतोय. पहिल्या चेंडूत एक सिंगल धाव आलेली आहे आणि विकेश खरपडे हा स्ट्राईक वरती आलेला आहे. आपण या सीझन मध्ये जर बघितलं तर विकेश खरपडे याने स्वतःचाच रेकॉर्ड मोडलेला आहे. जो रेकॉर्ड त्यांनी पालनपाड्याच्या मैदानावरती बनवला होता. 12 चेंडू 52 धावा
तो आपण पाहतोय पुमनच्या मैदानावर त्याने मुरडीत काढला. 12 चेंडूमध्ये त्याने 55 धावा ठोकल्या होत्या. तोच विकेश खरपडे आपण पाहतोय स्ट्राईक वरती आलेला आहे. अजय मडवी आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती. त्याच्या समोर एक विध्वंसक फलंदाज विकेश खरपडे. पहिलाच बॉल बघा, लेट कटचा फटका पाहायला मिळतोय. मनोज गोवारी चेंडूचा पाठलाग करतोय, मात्र चेंडूने वेग घेतलाय. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू सरळ निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार, 4 धावा. थँक्यू. मी सकाळी किरण धूम याचा नक्कीच इंटरव्ह्यू घेतला होता. त्याला विचारतं की 37 धावा या मैदानावरती सेफ आहेत का, तर त्याने सांगितलं की होतं की या मैदानावरती कुठलंच टार्गेट हे सेफ नाही आहे, कारण या मैदानावरती भरपूर धावा होत आहेत. आपण बघितलं तर कालच्या दिवसामध्ये देखील आणि आजच्या दिवसामध्ये देखील खूप चांगला स्कोर झालेला आहे. या अगोदर देखील 59 धावांचं टार्गेट होतं. या मॅचमध्ये आपण पाहतोय 60 धावांचं टार्गेट आहे आणि पहिल्या 2 चेंडूवरती 5 धावा आलेल्या आहेत. सध्या तरी आपण पाहतोय अजय मडवी जो बॉलिंग मार्कवरती आहे. त्याने 41 मॅचमध्ये 33 विकेट घेतलेले आहेत. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा. अख्खूट टप्प्याचा चेंडू, फटका फसलाय, खाली क्षेत्र आहे. स्क्वेअर लेग मध्ये आपण पाहतोय डीप मध्ये क्षेत्ररक्षक होता, थर्ट्या सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक नव्हता. त्याचा फायदा मिळालाय फलंदाज विकेश याला. बघा बॅटच्या बॉटम वरती हा चेंडू लागला होता. वेगवान चेंडू होता, बॉटम वरती चेंडू लागला, क्षेत्ररक्षक दूरवरती होता आणि 1 धाव मिळाली. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचला गेलाय, तो म्हणजे 6 या धावसंख्येवरती. प्रति षटकामध्ये आपण जर विचार केला तर 15ची सरासरी आहे. पहिल्या 3 चेंडूवरती 6 धावा आल्यात. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतो केतकी बॉईज खंडीपाडा या संघाने 2 सामने जिंकलेत. त्यानंतर त्याच परिसरातील संघ आई सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल या संघाने देखील 2 सामने जिंकलेत. ऑन साईडला मनोज गोवारी आहे. मनोज गोवारी आणि सहज सोपा झेल इथे सोडलेला आहे. पकडा कॅच, जिंका मॅच. संतोष वल्वी सारख्या फलंदाजाला जर तुम्ही संधी द्याल तर ही संधी तुम्हाला महागात पडेल. हे धनराज याला देखील माहिती आहे आणि नक्कीच काहीतरी सांगतोय गोलंदाजाला, काहीतरी कानमंत्र देतोय. आणि नक्कीच आपण एक सिनियर खेळाडू आहे मनोज गोवारी, त्याच्याकडून ही चूक झालेली आहे. बघा ह्या छोट्या छोट्या चुका ज्या होत असतात त्या नक्कीच मागात पडत असतात आणि इकडनं चुका सुधाराव्या लागतील. साई कृपा राजावली या टीमला 7 धावा धावफलकावरती. विकेश ऑन स्ट्राईक. अख्खूट टप्प्याचा चेंडू, शॉर्टबॉल करण्याचा प्रयत्न, धावचीची संधी आणि बघा कॉलिंग झालेला नाही आहे. अगदी यष्टांच्या जवळ हा चेंडू होता. संतोष वळवी याने धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि फलंदाज संतोष वल्वी हा धावचीच्या स्वरूपात बाद झालेला आहे. भाऊ कुठे तर तू? अरे भाऊ मी जव्हारचा. अरे काय सांगशील, लावणीचे उद्देश ना नखावशी भांडण झाला ना, बायको तो माझा पल ना, तर आलो हो बायकोच्या स्वतःवर ना. येता येता विक्रमगडला आलो ना, एक बाईने मारला डोला मावर ना, भांडण ताणला मावरच. तर सांग त्यातून पल्लो का नाही तर यो आलो तर ना, त्या दारूची लिव ठेवून ना, 12 गावा हिंडून ना, बायको मी आले आलो अथ यो. थँक्यू. कुमार भगली यांची फरमाईश होती आणि ती फरमाईश इथे वाजवली गेलाय. कुमार भगली यांची ही फरमाईश होती. खूप चांगलं गाणं इथे वाजवलं गेलंय. 7 धावा धावफलकावरती. या षटकातील शेवटचा चेंडू आहे. विकेश खरवडे ऑन स्ट्राईक. हा चेंडू कट करण्याचा प्रयत्न, ऑफस्टंपच्या बाहेर हा चेंडू आहे. पंचांनी दर्शवले की हा चेंडू वाईड असेल, वाईड बॉल. मात्र गोलंदाज चक्कीच झालाय. नक्कीच एक क्षण त्याने पंचांकडे बघितलं, एक क्षण विकेट किपरकडे बघितलं आणि विकेट किपरने सांगता हा चेंडू वाईड आहे. नक्कीच रिव्ह्यू घेण्याच्या प्रयत्नामध्ये होता गोलंदाज. एक्स्ट्रा धावा आलेल्या 8 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू बाकी असेल.
अख्खूट टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा बॅटचं एज लागले बॉटम एज. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाचा. चेंडू येतोय निर्धाव. षटकाची समाप्ती झालेली आहे. पहिल्या षटकामध्ये धावफलकावरती आपण कंपॅरिझन जर बघितलं तर साईकृपा राजावली संघाच्या 11 धावा होत्या. 2 विकेट त्यांनी गमावल्या होत्या. ओमसागर ब्राह्मणगाव संघाच्या 8 धावा आहेत. 1 गडी त्यांनी गमावलाय. चला जास्त टीम मीटिंग करू नका. वेल खर्च करा मात्र कमी. आपल्याकडे वेल भरपूर कमी आहे कारण आजच्या दिवसामध्ये आपल्याला जास्तीत जास्त षटकांचे सामने खेळवायचे लक्षात घ्या. जास्तीत जास्त षटकांचे सामने इथे खेळायला मिळाले तर नक्कीच सर्व संघांना संधी मिळेल कारण कमी षटकांचे सामने खेळायला कोणालाच आवडत नसतं. आणि संध्याकाळी आपण पाहतोय संध्याकाळचं सत्र आहे आणि या मैदानावरती नक्कीच बॅड लाईटचा जो प्रभाव आहे तो जास्त पाहायला मिळत असतो. आपण जर सहकार्य केलं तर नक्कीच चांगल्या प्रकाशामध्ये ह्या मॅचेस आणि नक्कीच पुढच्या ज्या मॅच होतील त्या नक्कीच चांगल्या प्रकाशामध्ये देखील आपल्याला खेळायला मिळतील. तर पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज वैभव येतोय. वैभव सोहळे. वैभव सोहळे आणि 82 मॅचेस केलेले आहेत आणि आपण पाहतोय 71 विकेट्स त्याच्या नावावरती आहे. आपण त्याचा बेस्ट जर बघितला तर 3 धावा देत असताना 2 विकेट हा त्याचा बेस्ट आहे. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय सध्या डीप मध्ये तैनात केले गेलेत कारण पावरलेचं बंधन हे हटलंय. क्षेत्ररक्षण पाहतोय पण लॉंग लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे. स्क्वेअर लेग मिड विकेट आहे. त्यानंतर काव कॉर्नर लॉंग ऑन लॉंग ऑफ डीप एक्स्ट्रा कव्हर. खूप चांगलं क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. पहिला चेंडू बॅटचं एज लागलंय. चेंडू फ्लाइंग स्लिप मध्ये ट्रॅव्हल झालाय. फक्त एक सिंगल धाव. या सिंगल धावेने धावफलक 9 या धावसंख्येवरती. 17 चेंडू आणि 51 धाव्यांची गरज आहे. 17 चेंडू आणि 51 धावा. टार्गेट थोडंसं कठीण वाटायला लागलेलं आहे मात्र जोपर्यंत शेवटची धाव आणि शेवटचा बॉल पडेल तोपर्यंत हे टार्गेट शक्य होईल की नाही हे सांगता येणार नाहीये. 17 चेंडू आणि 51 धाव्यांची गरज आहे. विकेश खरपडे आपण पाहतोय सध्या तरी स्ट्रगल करतोय. मागची स्पर्धा त्याच्यासाठी खूप चांगली गेली होती. मागच्या स्पर्धेमध्ये आपण जर बघितलं तर 12 चेंडूमध्ये 55 धावांची विध्वंसक खेळी त्याने केली होती. मात्र इथे जर आपण जर बघितलं तर 4 चेंडूमध्ये त्याने आतापर्यंत 5 धावा बनवल्यात. कुठेतरी स्ट्रगल करताना दिसतोय. यावेळेस बघा झोन मध्ये चेंडू होता आणि चेंडूला सरळ पाठवून दिलाय आउट ऑफ द पार्क. 6 धावांकरता षटकार. कसा बसा वाजवण चालेस नाचवण. कसा बसा वाजवण चालेस नाचवण. दौडत वाजवण चालेस नाचवण. दौडत वाजवण चालेस नाचवण. झालीस आता गालीस कुठं होतीस. थँक्यू. खूप चांगलं गाणं इथे वाजवलं जात आहे. 16 चेंडू आणि 45 धावांची गरज असणार आहे. 15 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. विकेशच्या बॅटमधून एक मोठा फटका आला. वैभव सोहळे पुन्हा एकदा खूप चांगला फटका इथे पाहायला मिळतोय. हा झोन मध्ये पुन्हा एकदा चेंडू हाताला होता आणि त्याच्यावरती केलाय प्रहार. ठोकलाय षटकार. कालीस काय ग भाजी सांगा हो दाजी. आंबाडी कटोल भेंडीचं गांडूळ. आंबाडी कटोल भेंडीचं गांडूळ. थँक्यू. बघा ज्या प्रकारे 2 चेंडू हाताले आहेत नक्कीच या प्रकारे जर चेंडू जर हाताले तर नक्कीच विकेट ते चेंडू मैदानाच्या बाहेर पाठवेल आणि ते आपल्याला 2 चेंडूवरती पाहायला मिळाले. 21 धावा धावफलकावरती. शॉटम पूल केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. 1 बाउन्स हा चेंडू फील्ड केला गेलाय. फक्त एक सिंगल धाव. पुन्हा एकदा संधी होती मोठा फटका खेळण्याची. मिस केले. एक
धाव आले, धावफलक 22 धावसंख्येवरती. इकडनं जर आपण बघितलं पहिले 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आलेत आणि समीकरण थोडंसं सोपं होताना दिसतंय. 14 चेंडू आणि 38 धावींची गरज आहे. 14 चेंडू विजयासाठी 38 धावींची गरज. बरं तिकडे आंब्याच्या झाडाखाली तिकडे प्रेक्षक आहेत, तिकडे शाईन गाडी आहे. यस, मला तर वाटते ते प्रेक्षक चालले ती गाडी घेऊन. यस, ह्या साईडचा आरसा मिरर थोडासा त्रासदायक ठरत होता. उत्तम धिंडा लेफ्टी फलंदाज हा स्ट्राईकवरती आलेला आहे. त्याच्यासाठी शतरक्षक आपण पाहतोय, खूप चांगलं शतरक्षण सजवलं गेलं आहे. 4 शतरक्षक आपण पाहतोय, 5 शतरक्षक ऑन साईडला तैनात केले जात आहेत. 4 शतरक्षक आपण पाहतो डीपमध्ये तैनात केले गेलेत. 1 शतरक्षक मिडॉरमध्ये तैनात केला गेलाय. लॉंग लेग मिड विकेट थोडासा वाईट ठेवला गेला. त्यानंतर काऊ कॉर्नर, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, डीप एक्स्ट्रा कव्हर, बॅकवर्ड पॉइंट. ऑन साईडला चांगला फटका आहे. शतरक्षक आहे तिकडे. फक्त एक सिंगल धाव मिळेल, जास्त काय मिळणार नाही. आपल्या पहिल्या इनिंगमध्ये जर बघितलं ना तर ज्या प्रकारे राजौरी संघाच्या फलंदाजांनी चेंडू खेळले होते, सर्व चेंडू गॅपमध्ये गेले होते. 23 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 13 चेंडू आणि 37 धावींची गरज आहे. 13 चेंडू 37 धावा, सगळे गॅपमध्ये चेंडू निघून गेले होते. आणि ज्या प्रकारे ब्राह्मणगाव संघाचे फलंदाज फलंदाजी करतायत, शतरक्षकाला शोधतायत, नक्कीच कुठेतरी स्ट्रगल करताना दिसत आहेत. 13-37 हे समीकरण आहे. विकेश ऑन स्ट्राईक, वैभव सोहले. मिस टायमिंग झालाय. झेल फार महत्वाचा आहे. शतरक्षक येतोय चेंडूच्या खाली, सोडलाय झेल. बघा हा झेल सोडलाय की मॅच सोडलाय, कारण हा झेल विकेश खरपडे याचा हा झेल होता. मी अगोदरच म्हटलं की विकेश खरपडे याने या अगोदर त्याचाच रेकॉर्ड मुडीत काढलेला आहे. या अगोदर आपण पाहतोय पालनपाड्याच्या मैदानावरती 12 चेंडूमध्ये 50 धावांची खेळी केली होती. पोमनच्या मैदानावरती 12 चेंडूमध्ये 55 धावांची खेळी केली होती आणि त्या खेळाडूला इथे जीवनदान दिलेलं आहे. आणि इकडनं आपण पाहतोय 12 चेंडू आणि विजयासाठी 36 धावांची गरज आहे. पण त्या शतरक्षाला कुठे दुखापत झाली नसावी धनराज. यस, ओके, कारण चेंडू आपण पाहतोय त्या शरीरावरती पडला होता. वाटतं कुठेतरी दुखापत झाली असावी, मात्र तो ओके आहे. दोन षटकाचा खेळ संपल्यानंतर आपण पाहतोय धावफलकावरती धावा लागल्या गेल्या, त्या म्हणजे 24 धावा. 12च्या सरासरीने 24 धावा धावफलकावरती लागल्या जातात. इकडनं आणखीन 36 धाव्यांची गरज आहे. 12च्या सरासरीने 24 धावा लागल्यात. इकडनं 18च्या सरासरीने 36 धावा पूर्ण करायच्या आहेत. धीरज निलके येतोय. धीरज निलके तिसरा षटक हाताळण्यासाठी. मित्र म्हणेन इकडनं कुठेतरी मॅच ऑन झाला. मित्र म्हणेन पहिला चेंडू ऑन साइडला इथे केलाय. शतरक्षक आहे तिकडे. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न उत्तम आपण पाहतोय, डेंजर एंडला धावतोय. दुसरी धाव ही वेगाने कंप्लीट केली जाते. बघा चांगलं कॉलिंग झालेलं आहे. यस नो वेट याचा चांगला समन्वय झालेला आहे. आणि आपण पाहतोय दूरवरून थ्रो येईपर्यंत या 2 धावा कंप्लीट देखील झालेल्या आहेत. या 2 धावेने धावफलक 26 धावसंख्येवरती 26 धावा धावफलकावरती. धीरज निलके आपण पाहतोय जो बॉलिंग मार्कवरती आहे. मिस टायमिंग झालाय. बॅटच्या बॉटमवरती हा चेंडू लागलाय. पुन्हा एकदा हाफ चान्स इथे कन्व्हर्ट झाला होता. वैभव सोहले आपण पाहतोय चेंडू पर्यंत पोहोचू शकलेला नाहीये. पुन्हा एकदा 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या जात आहेत. धावफलक 2 ने पुढे सरसावला जातोय, तो म्हणजे 28 धावसंख्येवरती. मोठ्या फटक्या खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र कनेक्शन प्रॉपर होत नाहीये, कारण ते मोठ्या फटक्यांची फार आवश्यकता आहे.
आपण इकडनं जर बघितलं तर 10 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. इतर म्हणजे खूप चांगली लाईन आणि लेंथ इथे हाताळलेली आहे गोलंदाजाने. कारण मिस टायमिंग नक्कीच 2 वेळा झेलचीची संधी देखील निर्माण झाली होती, मात्र 2 वेळा जीवनदान मिळाले मी तर म्हणेन विकेश याला. 28 रन्स धावफलकावरती. इकडं आणखीन 32 धावांची गरज असणार आहे. पुन्हा एकदा मिस टायमिंग झालेला आहे. यावेळेस धनराज येतोय चेंडूच्या खाली आणि धनराज याने देखील झेल सोडलेला आहे. बघा पुन्हा एकदा झेल सोडलेला आहे आणि आपण बघितलं की जास्त जीवनदानं ही धोक्याची असतात. मला वाटतं या विकेश कुठेतरी आपले नशीब घेऊन आलेला आहे. कारण सलग 3 झेल आपण पाहतो इथे सुटले गेलेत. एक झेल आपण पाहतो थोडासा अपुरा होता, मात्र 2 झेल हातामधून निसटलेत. 9 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. पाहूया कारण संधी मिळाली त्याचा फायदा किती उचलेल विकेश. यावेळेस बघा खूप चांगला फटका केलाय. शतरक्षक आहे तिकडे आणि पुन्हा एकदा जीवनदान मिळालंय. पुन्हा एकदा जीवनदान. चौथा झेल हा सोडलाय. नशिबाची साथ. मला वाटते विकेश खरपडे आज आपल्या नशीब घेऊन आलाय. नशिबाची साथ मिळते. ऑफस्टमच्या बाहेर चेंडू होता. छडछड करण्याचा प्रयत्न, इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न शतरक्षक होता तिकडे. झेल सुटला. बघा पुन्हा एकदा सहज सोपा झेल होता आणि तो झेल देखील सुटला गेलाय. इकडनं आणखीन विजयासाठी 29 धावांची गरज आहे. चेंडू बाकी आहेत 8 चेंडू विजयासाठी 29 धावा. बघा इकडनं जर आपण बघितलं ना तर गोलंदाजांना दोष देऊन चालणार नाहीये. कारण गोलंदाजांनी खूप चांगली गोलंदाजी केलेली आहे. इकडनं दोष लागेल तो म्हणजे शतरक्षकांना. नक्कीच आपण इकडनं जर बघितलं ना तर गोलंदाजी खूप चांगली झालेली आहे. वैभव असेल किंवा धीरज असेल किंवा या अगोदर ज्यांनी गोलंदाजी केली अजय मडवी, खूप चांगली कामगिरी. 8 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. 8 चेंडू विजयासाठी 29 धावा. आणि इकडनं जर मॅच जर टर्न जर झाला तर नक्कीच शतरक्षकांनी जे खराब कामगिरी केलेली आहे. बघा आता स्वतःवरती विश्वास दाखवलाय आणि सरळ चेंडू यष्टांवरती आदळलाय. उत्तम धिंडा याची खेळी संपुष्टात आलेली आहे. फलंदाज बाद. चालीस काय ग भाजी सांगा हो दाजी. आंबाडीचं टोल, भेंडीचं गांडूळ. आंबाडीचं टोल, भेंडीचं गांडूळ. सारसा होत बाईस भांडल झोल ग झोल चालीस झोल बी झोल झोल ग झोल चालीस झोल बी झोल झोल ग झोल चालीस झोल बी झोल. बिदोड त्यात कसा बसा वाजवण चालीस नाचवण बिदोडत वाजवण चालीस नाचवण. थँक्यू डीजे. नवीन बॅटर आपण पाहतोय भाला वल्वी न्यू बॅटर इन झालेला आहे. नक्कीच एक ओमसागर ब्राह्मणगाव संघाच्या बाजूने एक रेकॉर्ड आहे. नक्कीच तो रेकॉर्ड आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. इकडं आपण पाहतोय 7 चेंडू आणि विजयासाठी धावांची जर बघितली गरज असेल 29 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 29 धावा. पाहूया इकडनं हा चेंडू फार महत्वाचा ठरणार आहे. इकडनं मॅच टर्न होऊ शकते. बाला वल्वी हा देखील एक बिग हिटर आहे आणि तो मैदानाच्या आतमध्ये आला आहे. बालासाठी हा चेंडू ऑफस्टमच्या बाहेर हाताला गेला. पंचांनी दर्शवलं की हा चेंडू वाईड असेल. वाईड बॉल, एक्स्ट्रा रन येते.
एक्स्ट्राने धावफलक 32 धावसंख्येवरती 32 धावा 15च्या सरासरी या धावा पूर्ण करायच्या होत्या, मात्र ती सरासरी गाठण्यात कुठेतरी अपयशी ठरलेत. 32 धावा धावफलकावरती लागल्यात आतापर्यंत. वेळेस बघा सरळ बॅटने खूप चांगला फटका खेळला गेलाय आणि बघा शतरक्षकाने पुन्हा एकदा खराब कामगिरी केलेली मी तर म्हणेन, कारण सीमारेषेच्या बाहेरून हा चेंडू अडवण्याचा प्रयत्न केलाय. थँक्यू डीजे. 2 मिनिटं थांबवतोय. चौकाराला या चौकारांशी धावफलक जाऊन पोहोचतोय 36 धावसंख्येवरती 36 धावा 6 चेंडू आणि 24 धाव्यांची गरज असणार आहे. चला एक छोटासा ब्रेक घेऊया, ड्रिंक्स ब्रेक, आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये येऊया. कम ऑन डीजे. उडक रे दूर ऐकाय तारप्याचा सूर, उडक रे दूर ऐकाय तारप्याचा सूर. बिंदोडीचे भुर भाऊ, बिंदोडीचे भुर, बिंदोडीचे भुर भाऊ, बिंदोडीचे भुर, बिंदोडीचे भुर भाऊ, बिंदोडीचे भुर, बिंदोडीचे भुर भाऊ, बिंदोडीचे भुर. मी तर वाढभो ना तुम्ही बांडग, आम्हा पै आहे ना पावर, पण हारी पाहिजे एक डवर. थँक्यू. 6 चेंडू आणि 24 धाव्यांची गरज आहे. नक्कीच जो रेकॉर्ड होता मी तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवेन. आपण पाहतोय संतोष होलवी जो ओमसागर ब्राह्मणगाव संघाचा एक महत्त्वाचा खेळाडू आहे, महत्त्वाचा धुवा ज्याला म्हटलं जातं. पहिली इनिंग असेल किंवा दुसरी इनिंग असेल, ज्यावेळेस त्याने पहिलं षटक हाताळलंय आणि पहिल्या षटकामध्ये त्याने 10पेक्षा जास्त ज्या वेळेस धावा दिल्यात त्या वेळेस आपण पाहतोय ओमसागर ब्राह्मणगाव संघाने सामना गमावलेला आहे. हा एक रेकॉर्ड त्या संघाच्या नावावरती आहे. 6 चेंडू आणि 24 धाव्यांची गरज आहे. शेवटचं षटक हाताळण्यासाठी धनराज. पहिला चेंडू शॉर्ट पोल पॉवरफुल झालाय. बघा धनराज याने देखील एक झेल सोडला होता आणि धनराज बॉलिंग मार्क वरती आलाय. त्यानंतर आणखीन एक जो खेळाडू होता त्याने देखील झेल सोडला होता. निलेश याने एक झेल सोडला होता. 4 जीवनदानं आणि त्याचा फायदा उचलत असताना 5 चेंडू 18 धावींची गरज. ऑनसाईडला फटका केला. शतरक्षक आहे. चांगलं शतरक्षण झालंय, मात्र चेंडूने आपली दिशा बदलली. चेंडू मंद मंद पावलाने निघून गेलाय. तिकडे बाउंड्री पंच आहेत. बाउंड्री पंचांनी हात दाखवलेला आहे. पंचांचा इशारा येतोय 4 धावा. चौकार. बघा पुन्हा एकदा. यस कम ऑन डीजे. रंग रंग येस तुझा तबा गेला सुटून. थँक्यू. बघा पुन्हा एकदा गोलंदाजी चांगली झाली, मात्र शतरक्षकाची साथ मिळालेली नाही आहे. आपण पाहतो ज्यावेळेस गोलंदाज 100% देतो त्यावेळेस शतरक्षकाने देखील 100% देणं फार गरजेचं असतं. इथे आपण जर बघितलं ना तर शतरक्षकाची साथ मिळत नाहीये. 4 चेंडू 14 धावींची गरज. खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढला. एक धाव कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होईल का? थ्रो झालेला आहे विकेट किपरच्या दिशेने. डायरेक्ट हिटची आवश्यकता होती. बघा डायरेक्ट हिट किंवा सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. विकेट किपर थोडासा पुढे आला होता. एस्टांच्या अगदी जवळ जर असता तर कदाचित अडचणीमध्ये सापडू शकला असता. मात्र रनिंग बिटवीन द विकेट्स खूप चांगली. 3 चेंडू आणि 12 धावींची गरज आहे. 3 चेंडू 12 धावा. सध्या तरी आपण पाहतोय विकेश स्वतःवरती विश्वास दाखवतोय, कारण त्याला ती 4 जीवनदान मिळालेत. त्याचा तो फायदा उचलण्याचा प्रयत्न करतोय. आणि जर या 12 धावा जर कंप्लीट जर झाल्या तर नक्कीच जे शतरक्षण झालेलं आहे साई कृपा राजावली या संघाचं त्याच्यावरती नक्कीच बोट नक्कीच उंगली उठेल. 3 चेंडू आणि 12 धावींची गरज आहे. हा चेंडू आलाय निर्धाव. आता समीकरण पाहतोय 2 चेंडू आणि 12 धावींची गरज आहे. 2 चेंडू 12 धावा. या चेंडूवरती नक्कीच मी तर म्हणेन दोन्ही संघाचं भवितव्य अवलंबून आहे. सध्या तरी आपण हा सामना जर बघितला तर 90+ राजौली संघाच्या बाजूने आहे. अजूनही 10% ब्राह्मणगाव संघ इथे झुंज देण्याचा प्रयत्न करतोय. 2 चेंडू आणि 12 धावींची गरज आहे. शॉर्ट पोल पॉवरफुल झालाय. चेंडू देखील गुल झालाय.
सीमारेषेच्या बाहेर षटकार. एक चेंडू आणि आता मात्र 6 धाब्यांची गरज आहे. इकडनं आपण जर बघितला तर कुठेतरी मी म्हणेन खराब लेंथ इथे पाहायला मिळाली. शॉर्ट ऑफ लेंथ होती आणि आपण पाहतोय विकेश खरपडे एक पॉवर हिटर आहे, पॉवर जनरेट केली आणि हा त्यांनी षटकार ठोकलाय. आता आपण पाहतोय एक चेंडू आणि 6 धाब्यांची गरज आहे. गोल्डन 6 मारावं लागेल. एक चेंडू आणि 6 धाब्यांची गरज. चेंडू हवेमध्ये आहे, शतरक्षक आहे तिकडे, मात्र संधी नाही आहे. टावरिंग 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 शॉट. शतरक्षक पाहतच राहिलाय आणि हा सामना इथे जिंकलाय ओम सागर ब्राह्मणगाव या संघाने. बघा मी म्हणेन की गोलंदाजांची काही चुकी नाही आहे, गोलंदाजांची काही चुकी नसेल. मी तर म्हणेन सागर सर 4 जीवनदानं आणि जास्त जीवनदानं जर मिळाली ना तर नक्कीच संघ अडचणीमध्ये जात असतो. मोहम्मद गझनी याला देखील आपण पाहतोय 4 ते 5 वाला जीवनदानं मिळाली होती आणि त्यानंतर तो आला आणि नक्कीच त्यानं पूर्ण महाराष्ट्र उद्ध्वस्त केलं होतं. आणि आपण पाहूया विकेश खरपडे याच्या 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत. या सीझन मध्ये दुसरं अर्धशतक. मी अगोदरच म्हटलं होतं की विकेश हा एक पॉवर हिटर आहे. मागची स्पर्धा देखील त्याने खूप चांगल्या प्रकारे खेळली होती आणि अशा खेळाडूला जर आपण जास्त जीवनदान देत असाल तर हे आपल्या संघासाठी धोकादायक आहे आणि धोकादायक ठरायला देखील नो डाऊट. विकेश खरपडे